नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोबेल अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला तुमचं स्वागत आहे. काल आपण बार्टी, आरटी, अमृत, सारथी यांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण बाबतचा व्हिडिओ बघितला होता. आज म्हणजेच काल दिनांक 10 ऑगस्ट रोजी महाज्योतीने देखील आपलं परीक्षा पूर्व प्रशिक्षणचं परिपत्रक टाकलेलं आहे. त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. मग महाज्योती आणि वनआरटी या दोन संस्थांचे अर्ज कोण भरू शकतं आणि यासाठी पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्या नोबेल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो बघूया. बघा, तर महाज्योतीने दिनांक 10/8/2026 रोजी आपलं एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी 2026-27 या वर्षासाठी स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठीची ही योजना काढलेली आहे. या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा फुले ज्योतिबा प्रशिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाज्योती म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था वनआरटी यांच्या मार्फत 2026-27 करता ऑनलाईन पद्धतीने व अनिवासी मोफत प्रशिक्षणाचे अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC, त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षण, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरता UPSCचं प्रशिक्षण, तसेच भटक्या जमातीतलं क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता संघ लोकसेवा आयोगाचं प्रशिक्षण, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाकरताचं प्रशिक्षण MPSCचं, आणि भटक्या विमुक्त जमाती ज्या आहेत त्यांच्यासाठी कट क म्हणजे धनगर समाजासाठीचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं प्रशिक्षण. बघा, वनआरटी आणि महाज्योती दोघी संस्थांमार्फत हे प्रशिक्षण राबवलं जातं. त्यानंतर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरता लष्करी व सैन्य भरती प्रशिक्षण आणि भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता सैन्य भरतीचं प्रशिक्षण सुरू त्या संदर्भातली ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, या जाहिरातीसाठी या योजनेसाठी कोण पात्र असेल? या योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया अशी आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा. त्यानंतर विद्यार्थ्याने लष्करातील सैन्य भरती प्रशिक्षणाकरता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, कारण हा पण एक मुद्दा असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने UPSC MPSC प्रशिक्षणाकरता पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. बघा, सैन्य भरतीसाठी 10वी उत्तीर्ण चालणार आहे, पण UPSC MPSC कंबाईनच्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला पदवी लागणार आहे. प्रशिक्षणाकरता लाभार्थ्यांची निवड अंतिम निवड चाचणीद्वारे केली जाईल. उपरोक्त नमूद प्रशिक्षणाच्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार चाचणी परीक्षा घेतली जाणार, म्हणजे तुमची एक CET एक्झाम होईल. त्यानंतर चाचणी परीक्षेच्या वेळापत्रक तसं आपल्याला स्वतंत्र जाहीर करण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार मेरिटच्या आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योती व वनआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. वयोमर्यादा काय? संघ लोकसेवा आयोगासाठी आपण जर बघितलं तर 19 ते 30 ही वयोमर्यादा आहे. म्हणजे कंबाईन ग्रुप बी असेल, इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, UPSC असेल, MPSC असेल, यासाठी 19 ते 30 वयोमर्यादा आहे. या पॉइंटवर विद्यार्थी मित्र थोडंसं विद्यार्थी नाराज आहे आणि लवकरच ही अट जी आहे ही बदलण्याची शक्यता पण आहे. कारण लक्षात घ्या, MPSCचं वयोमर्यादा 38 आहे ओपन साठी आणि OBC इतर कॅटेगरीसाठी 43 आहे. म्हणजे हा लाभ फक्त 30 वर्षापर्यंत देत आहेत, म्हणजे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. तर याबद्दल लवकरच तसं आपल्याला परिपत्रक येईल. त्यानंतर लष्करातील सैन्य भरतीसाठी 17 ते 19 वर्ष वयोगट आहे ज्यांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचं स्वरूप. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अभियांत्रिकी सेवा तसंच गट ब गट
क असेल सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपातच देण्यात येईल हे लक्षात घ्या. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत तर बघा, आधार कार्ड लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर रहिवासी दाखला लागणार आहे, वैध नॉन क्रिमिनल लागणार आहे तुम्हाला, म्हणजे 8 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असलं पाहिजे. इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र गुणपत्रक लागेल, पदवीचं प्रमाणपत्र गुणपत्रक लागेल, दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल आणि अनाथ असाल तर अनाथचा दाखला लागेल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे आपल्याला तर बघा, महाज्योती किंवा 1RTच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड ऑप्शन मध्ये ऍप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्स्ट्रा ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 वर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्र स्वाक्षरांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्जामधील दिलेली माहिती पूर्ण भरायची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला कमतरता असता कामा नये, नाही तर तुमचा अर्ज वैध राहणार नाही. इतर अटी व शर्ती काय, अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो 23/8 आहे. लक्षात राहू, 23/8/2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच करावा लागणार आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे स्वीकारणे सर्व अधिकार महाज्योती 1RTचे असणार आहेत. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या दरम्यान कोणत्याही टप्प्यावर जर विद्यार्थ्याची माहिती चुकीची आहे असं आढळल्यास त्याचा काय प्रवेश रद्द होईल. त्यानंतर विद्यार्थ्याचं बँक खातं आधारशी सीडिंग असणं गरजेचं आहे, लिंक असणं गरजेचं आहे. त्यातच त्यांना विद्यावेतन दिलं जाणार आहे. साधारण तुम्हाला जवळजवळ 1,26,000 पासून म्हणजे 1,20,000 पासून तर पुढे पर्यंत 1.5 लाखापर्यंत जवळपास काय विद्यावेतन तुम्हाला दिलं जाऊ शकतं. वेगवेगळ्या प्रशिक्षण स्कीमला वेगवेगळं विद्यावेतन आहे. साधारण 72,000 पासून ते 1,20,000 पर्यंतचे विद्यावेतन सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं जात असतं. त्यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या 1RTच्या कॉल सेंटरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. सो विशेष नोट त्यांनी दिलेले, विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी ही महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरता तसेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांच्या विशेष प्रशिक्षणाकरता अर्ज सादर करू शकतात. मग तुम्ही महाज्योतीसाठी पण करू शकतात आणि तुम्ही गोवारी समाजात असाल तर तुम्ही त्याच्यासाठी पण सेपरेट करू शकतात. विमुक्त जाती भटक्या जमाती या महाज्योती व 1RT दोन्ही प्रशिक्षण संस्थेस अर्ज करू शकतात. तसंच भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती 1RT संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरता तसंच 1RT संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरता सुद्धा अर्ज करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला दोघी ठिकाणी अर्ज करता येणारे जे विशेष व्यक्ती आहेत. हा, फक्त ओबीसी जे वर्ग आहे या ओबीसी वर्गाला फक्त आणि फक्त महाज्योतीचाच अर्ज करता येणार आहे. सो अशा पद्धतीने ही आता महाज्योतीकडून सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अजून अपडेट हवी असेल तर तुम्ही आपल्या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला अधिकची माहिती भेटेल. व्हिडिओ कसा वाटला लाईक अँड कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद.